नमस्कार. दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण दुसरी रेसिपी पाहणार आहे. मस्त जाळीदार रसरशीत बालुशाही. बेकरीमध्ये किंवा हलवाईकडे जशी ही बालुशाही मिळते ना, तशीच आज ही बनणार आहे. आता ही दिसताना जितकी अवघड वाटते ना, बनवायला तितकी सोपी आहे. अर्ध्या तासातच बनवून तयार होईल आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात यामध्ये मेहनत लागत नाही. बालुशाही म्हटल्यानंतर आतून जाळी सुटायला हवी, तरच ती व्यवस्थित मुरली जाते, छान रसरशीत होते आणि मगच त्याची चव वाढते. बालुशाही जाळीदार बनण्यासाठी अगदी छोट्या छोट्या आणि साध्या सोप्या टिप्स आहेत. त्यामुळे पहिल्यांदा जरी बनवत असाल ना, तरी सुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होईल. चला तर मग रेसिपी पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्याचं अगदी योग्य प्रमाण यासाठी लागणार आहे. त्यामुळे शक्यतो सगळं साहित्य मोजून घ्यायचं. इथे मी वाटी आणि वजनी दोन्हीही प्रमाण सांगितलेलं आहे. तर हे पहा, इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, वरच्यावरच भरून घेतलेला आहे. याचं वजन तुम्ही पाहू शकता, साधारण 265 ग्रॅम भरलेला आहे. म्हणजे 250 ग्रॅम मैदा तुम्ही पकडू शकता. मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. 2 कप मैदा या चाळणीमध्ये घेतला. यासाठी आपल्याला फक्त मैदा लागणार आहे, रवा वगैरे काही घालायची गरज नाही. आता यामध्ये आपण दही किंवा बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही, तर त्याऐवजी फक्त बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे. तर इथे मी 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे. मेजरिंग स्पून असतो त्याने हे व्यवस्थित मोजून घेतलेला आहे. आपला साधा किंवा पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने सुद्धा मोजून दाखवते. आपल्या घरी जो चमचा असतो ना, तो असा सपाट भरून बेकिंग पावडर घ्यायची. बेकिंग पावडर ऐवजी दही वापरणार असाल तर त्यामध्ये बेकिंग सोडा सुद्धा वापरावा लागेल. अगदी थोडंसं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने पाव चमचा मीठ आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. बेकिंग पावडर सगळ्या मैद्यामध्ये चांगली मिक्स व्हायला हवी. आता बालुशाहीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूप. तर इथे मी अर्धा कपला 3 चमचे कमी आळलेलं तूप घेतलेलं आहे. याचं वजनी प्रमाण सुद्धा पाहूयात. तर हे पहा, साधारण 80 ते 85 ग्रॅम तूप आपल्याला लागणार आहे. यापेक्षा जास्त तूप वापरलं तर बालुशाही तेलामध्ये विरघळते किंवा त्याचे तुकडे तुकडे होऊ शकतात. तूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाही. हे असंच आळलेलं तूप आहे ना, मैद्यामध्ये घेतलं. आता तुपामध्ये हा मैदा अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे. बालुशाहीसाठी तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरावं लागतं, तरच बालुशाही चवीला सुद्धा चांगली बनते, आतून सुद्धा जाळीदार बनते आणि लेअर सुद्धा सुटतात. हे पहा, तुपामध्ये हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. असा एक लाडू वळत आहे. आता थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचंय. बालुशाही परफेक्ट बनण्यासाठी हीच ती महत्त्वाची स्टेप आहे. याचं जे पीठ आहे ना, आपल्या नेहमीच्या पदार्थांपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने मळून घ्यावं लागतं. तर त्यासाठी काय करायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि फक्त हे एकत्र करून गोळा करून घ्यायचंय. याला मळत बसायचं नाही किंवा रगडत बसायचं नाही. यातलं आपल्याला ग्लुटेन रिलीज करायचं नाही. ही कणिक आपल्याला मऊ भिजवायची नाही, पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे. आणि हे पहा, फक्त एक गोळा करून घेतलेला आहे. अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं, त्यातलं 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. यावरती ओलं कापड ठेवायचं, झाकण लावायचं आणि 10 मिनिटे भिजवून घ्यायचं. हे पहा, इतकंच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. अजिबात मेहनत करायची गरज नाही. आता ही अशी कणिक भिजवून घेतल्यामुळे काय फरक पडणार आहे हे पुढे समजेलच. 10 मिनिटे कणिक आपण भिजत ठेवलेली आहे. त्यावेळेमध्ये शुगर सिरप करून घेऊयात. 2 वाटी मैदा घेतलेला होता, त्याच वाटीने 2 वाटी साखर घ्यायची. याचं सुद्धा वजनी प्रमाण पाहूयात. तर हे पहा, साधारण 400 ग्रॅम इथे आपल्याला साखर लागणार आहे. बालुशाही तळल्यानंतर फुगते, थोडीशी फुलते, मोठी होते आणि त्यामुळे शुगर सिरप सुद्धा यामध्ये जास्त मुरला जातो. त्यामुळे साखरेचं एवढं प्रमाण तर लागणारच आहे. कढईमध्ये 2 कप साखर घेतलेली आहे आणि साखरेच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे 1 वाटी, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे किंवा साखर व्यवस्थित भिजेल इतपत पाणी घ्यायचं. आता मीडियम फ्लेमवरती साखर सुरुवातीला विरघळून घेऊयात. एकदा याला उकळी आली ना की गॅसची फ्लेम कमी करायची. याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही. गुलाबजामसाठी जसं आपण शुगर सिरप बनवतो ना, तसंच हे बनवायचंय. तर इथे मी 2 वेलची थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा यामध्ये मी केशर सिरप वापरलेला आहे. याऐवजी केशर सुद्धा डायरेक्ट यामध्ये टाकू शकता. केशर सिरपमुळे रंग थोडासा चांगला येतो, त्यामुळे मी हे वापरलेलं आहे. हे पहा, याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटांनी हा सिरप चेक करायचा. हे पहा, चिकटपणा यायला सुरुवात झालेली आहे, पण पाहिजे तसा चिकटपणा आलेला नाही. थोडंसं हे दाटसर व्हायला हवं, पाण्यासारखं दिसू नये. त्यामुळे पुन्हा 2 मिनिटे शिजवून घेतलं आणि आता तुम्ही पाहू शकता चिकटपणा अगदी व्यवस्थित आलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. सिरप थोडंसं थंड करून घेऊयात. तर मोजून 5 ते 7 मिनिटात शुगर सिरप सुद्धा बनून तयार होतो आणि या वेळेमध्ये ही कणिक सुद्धा भिजून तयार होते. मैदा असल्यामुळे याला जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही. आता ही कणिक आपण थोडंसंच पाणी वापरून मळून न घेता फक्त एकत्र करून घेतलेलं होतं आणि हे पहा, याला आतून अशी जाळी तयार झालेली आहे. म्हणजे बालुशाही सुद्धा तळल्यानंतर अशीच जाळीदार आणि लेयरवाली होणार आहे.
आपली कणिक जर आतून अशी असेल ना तर बालुशाही अगदी परफेक्ट बनणारच आहे। आता याला मळून न घेता लगेचच याचे गोळे करून घ्यायचे। तर हे पहा, सुरुवातीला हलक्या हाताने असा गोळा करून घ्यायचा। लहान मोठा तुम्हाला आवडेल तशी ही बनवू शकता। तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा चांगले फुगतात, मोठे होतात, त्यामुळे शक्यतो या आकाराचे हे गोळे बनवून घ्यायचे। वरचा जो लेअर आहे ना जमेल तितका स्मूथ किंवा गुळगुळीत करायचा प्रयत्न करायचा, कारण काय होतं अशा जर भेगा राहिल्या ना तळताना यामध्ये तेल जातं आणि त्यामुळे बालुशाहीचे 2 तुकडे व्हायची शक्यता असते। आता यामध्ये तूप आहे त्यामुळे भेगा तर पडतातच, त्यामुळे गोळा बनवताना हे पहा या पद्धतीने बनवून घ्यायचा, म्हणजे बाहेरच्या आवरणावरती काही भेगा राहत नाहीत आणि त्यामुळे मग बालुशाहीला चांगला आकार सुद्धा येतो आणि दिसायला सुद्धा चांगली दिसते। तर हे पहा असा गोल गरगरीत आकार द्यायचा, त्यानंतर हलक्या हाताने दाबून वड्याचा आकार द्यायचा आणि एखाद्या वस्तूच्या किंवा पेन्सिलच्या साह्याने मध्ये एक होल करायचं। मध्ये होल करून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। शक्यतो पेन्सिलने किंवा छोटं निमुळतं जर लाटणं असेल तर त्याने सुद्धा करून घेऊ शकता। मध्ये होल करून घेतल्यामुळे बालुशाहीचा जो मध्यभाग असतो ना तो कच्चा राहत नाही, यामुळे बालुशाही एकसारख्या रंगाची आणि आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित तळली जाते। सगळी बालुशाही करून घेतलेली आहे, पुन्हा ओलं कापड झाकून ठेवलं। आता हे तळून घेण्यासाठी तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे। तेल हलकंसं गरम झालेलं आहे, एक छोटा गोळा यामध्ये मी टाकलेला आहे। हा गोळा टाकल्यानंतर लगेचच तो बबल्स येऊन वरती नाही आलेला, म्हणजे तेल कडकडीत गरम नाही, हलकंसं गरम करून घेतलेलं आहे। थोड्या वेळाने हा गोळा वर येतोय इतपतच हे तेल आपल्याला गरम हवं आहे। हलक्याशा गरम असलेल्या तेलामध्येच बालुशाही आपल्याला तळून घ्यायची। हे पहा, बालुशाही तेलामध्ये घेतल्यानंतर लगेचच बुडबुडे येत नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये एकदा बालुशाही टाकली की त्याला अजिबात झारा लावायचा नाही। जोपर्यंत बालुशाही कढईच्या तळापासून तेलावरती येऊन तरंगत नाही तोपर्यंत याला झारा लावायचा नाही, कारण तळताना खूप नाजूक असते, खूप नाजूक याच्या वरच्या लेयर्स असतात। सुरुवातीला जर झारा लावला तर झाऱ्याला चिकटून सुद्धा बसू शकतं। आता हे पहा, तेलावरती हे तरंगत आहे, म्हणजे कढईच्या तळाला चिकटून राहिलेले नाहीत आणि याचा आकार सुद्धा तुम्ही पाहू शकता, थोडेसे फुलायला आता सुरुवात झालेली आहे। ज्यावेळी तेलावरती ते वरती पोहल्यासारखे दिसतात ना त्याच वेळी ते फोर्कच्या साह्याने हलवून घ्यायचे। आता हे मी पलटून घेतलेलं आहे, दुसरी बाजू सुद्धा चांगली तळून घ्यायची। मंद आचेवरच बालुशाही आपल्याला तळून घ्यावी लागते, तरच आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत होते, चांगली तळली जाते आणि त्यामुळे भरपूर दिवस टिकायला सुद्धा मदत होते। जर मोठी पसरट कढई असेल तर एका वेळी 5 ते 6 बालुशाही तळून घेऊ शकता। आणि आपण जो 2 वाटी मैदा घेतलेला होता त्यामध्ये 7 ते 8 या आकाराच्या बालुशाही बनून तयार होतील। सगळ्या बालुशाहीला सगळ्या बाजूनी एकसारखा रंग आला, तेलातली बुडबुडे कमी आली की काढून घ्यायची। झाऱ्याने काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ठेवायचं। फक्त 5 मिनिटे चाळणीमध्ये ठेवायचं, त्यानंतर लगेचच पाकामध्ये बालुशाही घ्यायची। आता यामध्ये जर तूप जास्त झालं तर बालुशाही तेल खूप पिते, खूप तेलकट तर बनतातच आणि तेलामध्ये विरघळायची सुद्धा शक्यता असते किंवा तुकडे तुकडे होतात। ही बालुशाही तुम्ही पाहू शकता, तुपाचं प्रमाण आपण अगदी परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे तुकडे तुकडे तर झालेलेच नाहीत, तेलकट सुद्धा जास्त होत नाही। 5 मिनिटानंतर थंड करून घेतलेल्या शुगर सिरपमध्ये काढून घेतलं। 5 मिनिटानंतर पुन्हा हे पलटून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनिटे असंच ठेवायचं। बालुशाही आतून खूप जाळीदार बनते, कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्यामुळे शुगर सिरप मुरायला जास्त वेळ लागत नाही। 5 ते 10 मिनिटे शुगर सिरपमध्ये जरी ठेवली ना तरी सुद्धा आतपर्यंत पाक मुरला जातो। तर 10 मिनिटानंतर बालुशाही जाळ्यावरती काढून ठेवायची, म्हणजे जादाचा जो सिरप असतो ना तो निथळला जातो। आणि हे पहा, अगदी कमी मेहनतीमध्ये मस्त रसरशीत जाळीदार बालुशाही बनून तयार झालेली आहे। जशी बाहेर मिळते ना तशीच ही बनलेली आहे। याच्या बाहेरच्या बाजूनी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट लेयर्स दिसत आहेत। सोप्या पद्धतीने कमी वेळ कमी मेहनतीमध्ये हलवाई स्टाईल बालुशाही बनवून तयार झालेली आहे। घरी बनवलेली आहे, तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे बाहेरची खाण्यापेक्षा घरी बनवलेली कधीही चांगलीच। सगळ्या बालुशाहीला मस्त एकसारखा रंग आलेला आहे। याचं आवरण तुम्ही पाहू शकता, बाहेरच्या बाजूला सुद्धा या लेयर्स मस्त दिसत आहेत। मैदा मळून घेताना मळत न बसता किंवा रगडत न बसता फक्त एकत्र करून गोळा बनवून घेतला, त्यामुळे काय झालं, मैदा जास्त चिकट झाला नाही, रबरासारखी त्याला कन्सिस्टन्सी आली नाही। फक्त वरच्यावर मळून घेऊन हलक्या हाताने गोळे करून घेतले आणि त्यामुळे आतमध्ये सुद्धा हे मस्त जाळीदार बनलेलं आहे। हे पहा, इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवते, पाक आतपर्यंत व्यवस्थित मुरलेला आहे। पाकामध्ये न मुरवून घेतलेली बालुशाही सुद्धा तुम्ही पाहू शकता। हे पहा, अगदी बारीक याचा चुरा होतोय, त्यामुळे बालुशाही खाताना सुद्धा कच्च राहिल्यासारखं किंवा खाल्ल्यासारखं अजिबात वाटणार नाही। एवढ्या प्रमाणात तयार बालुशाही म्हणजे पाकात मुरलेल्या बालुशाहीचं जर वजन केलं 750 ग्रॅम इतकं हे भरलेलं आहे। तर या दिवाळीला या अतिशय सोप्या आणि अचूक पद्धतीने बालुशाही नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।